नुकताच पुरातत्व खात्याकडून एक नोटीस जारी करण्यात आलेली आहे. त्यामध्ये लाल किल्ला पर्यटकांसाठी पुढील 3 दिवस बंद ठेवण्यात आलेला आहे, दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती. खरं तर ही बातमी बघितल्यानंतर किंवा संपूर्ण हे प्रकरण बघितल्यानंतर एक गोष्ट फार लक्षात येते, कारण जेव्हा जेव्हा निवडणुका जवळ येतात भारतामध्ये, जेव्हा जेव्हा निवडणुकांची पार्श्वभूमी असते, नेमकं तेव्हाच दहशतवादी कारवाया या भारतात का घडत आहेत, किंवा जेव्हा जेव्हा दहशतवादी कारवाया घडतात तेव्हा तेव्हा प्रस्थापित असलेले राजकीय पक्ष त्याच्यावरती आम्ही कशी कारवाई केलेली आहे आणि ह्या कारवाईच्या पार्श्वभूमीवरती आम्हाला तुम्ही कसं मत दिलं पाहिजे, एकूणच असं वातावरण तयार केलं जातं. ही गोष्ट मला तरी वाटतंय आता फार नवीन राहिलेली नाहीये, कारण प्रत्येक वेळी जेव्हा निवडणुका येतात तेव्हा दहशतवादी हल्ल्यासारखे प्रकार भारतात होत आहेत. आणि बरोबर निवडणुका जेव्हा संपतात, जेव्हा निकाल जाहीर होतो आणि सत्ता स्थापित होते, त्यावेळेला या दहशतवादी कारवाया अचानक कुठेतरी गायब होऊन जातात आणि पुन्हा एकदा निवडणुका आल्यानंतर ह्या कारवाया पुन्हा एकदा जाग्या होतात. एकूणच हा दहशतवादी हल्ला आहे, की जाणून बुजून विचारपूर्वक करण्यात येणाऱ्या गोष्टी, हा संभ्रम आता जनसामान्यांमध्ये तयार व्हायला लागलाय. तुम्हाला काय वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये बिनधास्त व्यक्त व्हा, कारण लोकशाही आहे अजून तरी.